कैवल्यवासी साळकर बाबाजी त्यांच्या विधानाने निव्वळ त्यांचा परिवार दुःखाचा खूप डोंगर कोसळला असं नाही, तर संपूर्ण महानुभाव संप्रदाय वास्तविक दुःखी झालेला आहे. आणि संपूर्ण महानुभाव संप्रदायाची जबाबदारी कित्येक वेळा त्यांनी वाटली प्रकट करत असताना त्यांना खूप संघर्ष सोसावा लागला. संघर्ष करत असताना त्यांना खूप खस्ता खाव्या लागल्या, खूप त्रास झाला. एकदा काय झालं, कैवल्यवासी आणि कैवल्यवासी लासुकर बाबाजी आणि शास्त्री दिंडोरी आणि मी आम्ही दोघे जण वास्तविक काही कारणास्तव त्यांच्याकडे गेलो असताना त्यांनी आम्हाला औसा नावाचं पुस्तक दाखवलं. औसा पुस्तक पाहिल्यानंतर कसं काय वाटतं तुम्हाला? पण आता आम्ही घरी गेल्यावर वाचू, पण त्यातला एखादी मध्यबिंदूचा सांगा कसा काय. म्हणून औसा नावाची जी स्त्री होती तिच्याबद्दल वास्तविक कौतुक करावं असं त्यांना वाटलं. त्याप्रमाणे आम्ही वास्तविक एक गोष्ट त्यांची फार सुंदर होती. त्यांचं कौतुक जितकं केलं तितकं ते स्फूर्तीनं त्यांचं वास्तविक एवढंच असत. म्हणण्याचा मुद्दा असा की वास्तविक संपूर्ण पंथाला त्यांचं जे दुःख झाले त्या दुःखामध्ये आम्ही देखील आहोत. म्हणून संपूर्ण पुसलेकर परिवार, भोटी येथील पुसलेकर परिवार आणि इतरत्र असलेला संपूर्ण पुसलेकर परिवार त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहोत आणि